नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चाचे दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, शेवटच्या टप्प्यात आपण येतो. शेवटच्या टप्प्यात वातावरण बिघडतं. माल काढणीला 1-2 दिवसाचा अवधी असतो. उद्या माल काढायचा असतो, पुढच्या आठवड्यात माल काढायचा असतो आणि वातावरण बिघडतं आणि मालाचं पाऊस पडतो आणि मालाचं तिथं आपल्याला क्रॅकिंग झालेलं दिसतं. पुढं जाऊन हे जे सगळे प्रकार घडतात ते डायरेक्ट आर्थिक नुकसानीवर येतात. वर्षभर कष्ट केलेलं शेवटच्या टप्प्यात आपलं वाया जातं. हे वाया जाऊ नये, अति थंडीमुळं किंवा अति पावसामुळं किंवा अति उन्हामुळं माल तडकू नये म्हणून इथं वॉटर मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते. आणि ती कशी करावी ह्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. व्हिडिओ जरी थोडासा मोठा झाला तरी सुद्धा पूर्णपणे व्यवस्थितपणे ऐकून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा. होतं असं, माल काढणीला आलेला असतो. आपण वर्षभर 4 महिने हे फुल खतं दिलेली असतात, पाणी ड्रीपमधनं पडत असतं आणि अशा वेळी जर मोठा पाऊस पडला तर बोधात असलेल्या खतांच्या मात्रा ह्या बाजूला जातात. सरीतल्या ज्या मुळे आहेत त्या मुळीला सुद्धा पाणी मिळतं आणि खताच्या बोधातून बाजूला गेलेलं खत हे त्या मुळांच्या कक्षात येतं आणि ते मुळ ती खतं उचलतात आणि खतं उचललं, पाणी उचललं की ते झाडावर एक प्रेशर निर्माण होतं. त्याला आपण टर्गर प्रेशर म्हणतो. आणि असं तयार झालेलं प्रेशर हे खोडावर येतं, ओलांड्यावर येतं, मदर कॅनवर येतं, त्या डॉटर कॅनवर येतं आणि शेवटी त्या बंचवर त्याचं प्रेशर येतं. त्या पाण्याच्या प्रेशरमुळं बंच आपल्या तिथे क्रॅक जातात आणि त्यातून पाणी इव्हॅपोरेट किंवा इव्हॅपोरेट होऊन बाहेर पडतं किंवा त्यातून मनीतून पाणी बाहेर पडतं आणि माल आपला बघता बघता तडकून जातो. कलर व्हरायटीमध्ये हा प्रॉब्लेम खूप जास्त येतो. ह्यासाठी जर अत्यंत महत्वाचं आहे, जर माल मऊ पडत असताना 20 ते 25% माल मऊ पडला आणि त्यावेळी आपण जे जीएचए स्प्रे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बोलल्याप्रमाणे जीएचए स्प्रे माल फुगवणीसाठी दिलेले असतील, त्याच काळात वेलीला पाण्याची प्रचंड गरज असते. अशा वेळी जर आपण फ्लड पाणी दिलं, फ्लड पाणी देताना काळजी घ्या, ते पाणी थांबून गेलं पाहिजे. होतंय कसं, पाणी वरच्या बाजूनं सोडून देतं आणि ते पाणी खालच्या बाजूला निघतं. जास्तीत जास्त 2 ते 3 बोटाची साय फक्त आपली मातीची भिजली जाते. पाणी मुरलं पाहिजे जमिनीत, किमान 6, 8, 9 इंचापर्यंत. जिथं ऍक्टिव्ह रूट झोन आहे, जिथं आधारमुळे आहेत, तिथपर्यंत ते पाणी तळात गेलं पाहिजे. खडखडीत मोठं पाणी देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. जमिनीत ते पाणी मुरलं पाहिजे. त्याच्या अगोदर जीएचए स्प्रे देऊन घ्या, त्याच्या अगोदर बुरीसाठीचा एखादा स्प्रे देऊन घ्या आणि मग पाणी द्या. म्हणजे आपल्याला पुन्हा 3-4 दिवस 5-6 दिवस औषध नाही फवारलं तरी सुद्धा चालेल. मात्र पाणी फ्लड अत्यंत महत्वाचं आहे. हे फ्लड पाणी फक्त देऊन चालत नाहीये, तर जे बोधात साठलेली जी खतं आहे ती, त्या खतांचं सुद्धा लिच आउट आपल्याला करून घ्यावं लागेल. म्हणजे त्या काळात आभाशाचं आभळ नसतं, इव्हॅपोरेशन रेट चांगला, पानातून उत्सर्जन पाण्याचं चांगलं चालू असतं. अशा वेळी जर ड्रीपमध्ये पाणी भरपूर दिलं, फ्लडचं पाणी आपण दिलेलं असेल, तर बोधात असलेली खतं बाजूला जातात आणि एक तिथं चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण होतं. आणि ज्यावेळी पाऊस पडतो, लक्षात घ्या, ज्यावेळी पाऊस पडतो अगोदरच मुळांची भूक भागलेली असेल, मुळातून ठिबक मधून पाणी पडल्यानंतर त्याच्या बोधात असणारं खतं बाजूला निघून गेलेले असतील, तर पुन्हा मुळं खतं उचलत नाहीत किंवा भूक अगोदरच भागल्यामुळं पुन्हा पाणी जास्त उचललं जात नाही आणि त्याचं प्रेशर वेलीवर अजिबात येत नाही. त्याच वेळी अजून एक काळजी अशी घ्या, हे फ्लड पाणी द्या, ठिबक मधून पाणी भरपूर एकदा देऊन घ्या. पाणी द्यावंच लागेल, फ्लड पाणी मोठं द्यावं लागेल, ड्रीप मधून मोठं पाणी द्यावं लागेल. त्याच वेळी पुढं जाऊन जर वातावरण बिघडतंय असं वाटलं, पाऊस पडतोय असं वाटलं, तर त्यावेळी सुद्धा एकदा ड्रीप मधून पाणी भरपूर द्या. आणि जर आकाशात सनलाईट नसेल तर ओलांड्याच्या खाली 1 इंच अंतरावर झाडाला जखम करून घ्या.
त्यामुळे काय होईल, पाऊस पडलेला असेल, पाणी उचललं असेल, बोधात पाणी जास्त असेल तर ते पाण्याचं प्रेशर वेलीवर येणार नाही. लक्षात घ्या, जे काम आपण फ्लॉवरिंगमध्ये केलं, वातावरण बिघडलेलं असतं, इव्हॅपोरेशन रेट नसतो, बोधात पाणी फुललं साठलेलं असतं, वेलीवर आलेलं प्रेशर ज्यावेळी आपण त्यावेळी जे झाडांना जखमा देऊन जे पाणी एक्स्ट्रा जे होतं ते काढून घेतलं, तेच काम ह्या काळात सुद्धा आपल्याला करायचं आहे. तुफान रिझल्ट मिळत आहेत आणि गेली 4 वर्ष झाली चळवळ चालू आहे. लोकांचे प्लॉटच्या प्लॉट चांगले वाचलेले आहेत. फक्त एक गारपीट फक्त आपल्याला नुकसान करू शकते, कारण त्याच्यावर औषध नाही आहे म्हणून. नाहीतर आपल्याला शेवटच्या टप्प्यातली मालाची काढणी आलेली असताना सुद्धा वातावरण बिघडलं तरी बागेचं कमीत कमी नुकसान होऊ शकतं, हे लक्षात घ्या. बागायतदार बंधूंनो, आता जो आपला संवाद झाला तो अत्यंत महत्वाचा संवाद आहे, लक्षात घ्या. काम कधी होणार आहे? माल मऊ पडताना. आपल्याला त्याचा फायदा कधी होणार आहे? ह्यावेळी बी होईल, झाडाला पाण्याची गरज जास्त असतेच, त्याच वेळी पुढं जाऊन जर वातावरण बिघडलं तर त्या मालाचं क्रॅकिंग सुद्धा होणार नाही, हे लक्षात घ्या. काम केलं माल मऊ पडताना, फायदा झाला माल काढणीच्या वेळी वातावरण बिघडलं तर त्यावेळी फायदा झाला, हे लक्षात घ्या. बागायतदार बंधूंनो, बागेची एक स्टेज चुकली तर आपल्याला खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो आपला संवाद चालू आहे त्याच्यात फिजिकल वर्क जास्त आहे, काम जास्त आहे. अगदी पटणार नाही इतक्या कमी खर्चात 20 ते 25 हजार रुपये सुद्धा आपल्याला द्राक्षी यंदा आणता आली. तसे आपण प्रोग्राम घेतले, तसे आपण शेतकऱ्यांच्या अनेक मुलाखती आपण युट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न केलाय. बागायतदार बंधूंनो, माझी विनंती आहे, नुसत्या द्राक्ष शेतीत नव्हे, सगळ्या प्रकारच्या शेतीत जे आपण मेजर स्प्रे, मास्टर स्प्रे, मॅजिक स्प्रे दिले ते यूज करण्याचा प्रयत्न करा. सगळ्या पिकात कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.